विराट कोहली आणि रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधले दोन सगळ्यात मोठे स्टार्स. दोन असे प्लेयर्स जे क्रिकेटच्या बॉक्स ऑफिससाठी महत्त्वाचे आहेत. कारण हे दोघं खेळणार असतील तर ग्राउंड हाऊसफुल आहे. दोघांच्या खेळण्यामुळे चाहते खुश, तिकीट मजबूत खपत असल्यामुळे ग्राउंड मॅनेजमेंट खुश, मॅचला व्ह्युअरशिप तगडे असल्यामुळे ब्रॉडकास्टिंग राईट्स घेणारे खुश. थोडक्यात क्रिकेटच्या अर्थकारणामधला प्रत्येक जण खुश. पण हीच खुशी यावेळी कुणाला अनुभवायला मिळाली नसेल तर ते आहे इंग्लिश क्रिकेट बोर्ड. कारण बहुचर्चित इंग्लंड सिरीजच्या आधीच रोहित आणि कोहली दोघंही अचानक रिटायर झाले. अर्थात मॅचेस भारी झाल्यानं सिरीज हिट ठरली, पण तरीही म्हणावी अशी गर्दी न झाल्याची चर्चा झालीच. 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या दोघांनी T20 इंटरनॅशनल्समधून रिटायरमेंट घेतली. मग टेस्टमधूनही रिटायरमेंट घेतली, पण वन डे खेळत राहणार हे सांगितलं. आता त्यांचं वन डे खेळण्याचं कारण बेसिक आहे. त्यांना 2027चा वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे. खरं तर या दोघांना इंग्लंड सिरीज सुद्धा खेळायची होती. दोघांनी तशी तयारी सुद्धा सुरू केली होती. पण सिरीजच्या आधीच पडद्यामागे सूत्र हल्ली आणि या दोघांनी सोशल मीडिया पोस्ट करत टेस्ट रिटायरमेंटचे निर्णय जाहीर केले. तरीही हे दोघं 2027चा वर्ल्ड कप खेळणार हे नक्की समजलं जात होतं. पण अशातच काही बातम्या आल्या ज्यानुसार 2027च्या वर्ल्ड कपचं स्वप्न पाहणाऱ्या रोहित आणि विराटचं वन डे करिअर 2025 मध्ये संपू शकतं असा दावा करण्यात आला. त्यावर बीसीसीआयचं स्पष्टीकरण आल्याच्याही बातम्या आल्या. पण या सगळ्यात एक चर्चा पुन्हा सुरू झाली, ती म्हणजे विराट रोहित पुन्हा बीसीसीआयच्या राजकारणाचे बळी ठरणार का या प्रश्नाची. पण या प्रश्नात खरंच तथ्य आहे का? विराट रोहितच्या वन डे करिअरचा एंड 2025 मध्ये होऊ शकतो का? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघूयात या चर्चा सुरू कशामुळे झाल्या. तर या चर्चांना कारणीभूत ठरला एक रिपोर्ट. दैनिक जागरणच्या एका रिपोर्टनुसार यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणारी भारत ऑस्ट्रेलिया वन डे सिरीज कोहली आणि रोहितची शेवटची इंटरनॅशनल सिरीज असू शकते. या सिरीज नंतर या दोघांनाही वन डे क्रिकेटमधून रिटायरमेंट घ्यावी लागू शकते. कारण 2027चा वन डे वर्ल्ड कप खेळण्याचं कोहली आणि रोहितचं स्वप्न असलं तरी बीसीसीआयच्या 27च्या वर्ल्ड कप प्लॅनमध्ये हे दोन्ही प्लेयर्स बसत नाहीयेत. बीसीसीआयला 2027च्या वर्ल्ड कपसाठी फ्रेश टीम हवी आहे. त्यामुळे अधिकाधिक यंगस्टर्सला चान्स दिला जाईल आणि जर कोहली रोहितला वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळावं लागेल. तिथल्या परफॉर्मन्सच्या जोरावर सिलेक्शन होणार की नाही हे ठरेल. आता बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये टीम इंडियाचे जे हाल झाले ते बघून टीममधल्या सिनियर प्लेयर्सलाही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळणं कंपल्सरी केलं होतं. त्यानुसार रोहित आणि कोहली रणजी क्रिकेट खेळले सुद्धा. पण इंग्लंड विरुद्धची सिलेक्शन विंडो ओपन होण्याआधीच या दोघांनी रिटायरमेंट सुद्धा जाहीर केली. टीम इंडियाचे दोन स्टार फेअरवेल मॅच न खेळताच टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाले. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआयनं त्या दोघांचा रिटायर होण्याचा निर्णय हा पूर्णपणे त्यांनीच घेतला होता. बीसीसीआय कधीच कुठल्या प्लेयरला रिटायर हो असं सांगत नाही, हे स्वतः राजीव शुक्ला यांनी जाहीर केलं. पण जर या दोघांना पुढे खेळायचंच नव्हतं तर ते रणजी का खेळले हा प्रश्न उपस्थित झालाच. त्यामुळे या दोघांच्या रिटायरमेंटवरून टीका झाली ती बीसीसीआयवरच. आता ही दैनिक जागरणमध्ये 2025च्या ऑक्टोबरमध्येच कोहली आणि रोहित रिटायर होतील असा दावा करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना बीसीसीआय सध्या पुढच्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपवर फोकस करत आहे. कोहली आणि रोहित बद्दल बीसीसीआय कोणताही निर्णय घेण्याच्या विचारात नाही असं स्पष्टीकरण दिलं. पण मग या सगळ्यात कोहली आणि रोहितचा गेम होणार या चर्चा कशामुळे होत आहेत? तर इथं आपल्याला बीसीसीआयचा पॅटर्न समजून घ्यावा लागतो. बीसीसीआयनं असा नियम बनवला आहे की ज्या प्लेयर्सला इंटरनॅशनल क्रिकेट खेळायचं आहे त्यांना डोमेस्टिक क्रिकेट खेळावं लागणार आहे. आता रोहित आणि विराट हे फक्त वन डे क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळं बीसीसीआयचा नियम बघता त्यांचं सिलेक्शन हे 50 ओव्हर्सच्या विजय हजारे ट्रॉफीमधल्या परफॉर्मन्सच्या बेसवर होईल. विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात 24 डिसेंबरला होणार असून ती 18 जानेवारीपर्यंत चालेल. पण या स्पर्धेपूर्वी भारत 6 वन डे मॅचेस खेळणार आहे. आता विराट आणि रोहितचं इंटरनॅशनल क्रिकेटमधलं भविष्य हे विजय हजारे ट्रॉफी ऐवजी या 6 मॅचेसवर अवलंबून असेल. कसं ते सांगतो. विजय हजारे ट्रॉफीपूर्वी भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सिरीज खेळणार आहे. भारतीय टीम ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल, जिथं कांगारूंविरुद्ध 3 मॅचेसची वन डे सिरीज खेळली जाईल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेची टीम भारतात येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 मॅचेसची वन डे सिरीज होईल. आता विराट आणि रोहितसाठी या 6 मॅचेस करो या मरो ठरण्याची शक्यता आहे. जर या मॅचेसमध्ये दोघं चालले तर काही लोड नाही. टीम इंडियातल्या त्यांच्या जागेवर कोणताही धोका नसेल. पण जर ते इथं फेल झाले
तर मात्र त्यांच्यासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते। या 2 सिरीज नंतर जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे। या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 मॅचेसची वनडे सिरीज खेळली जाईल, पण या वनडे सिरीज दरम्यानच विजय हजारे ट्रॉफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच जे प्लेयर्स विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळतील त्यांना न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे। खरी गेम आहे ती हीच, समजा विराट आणि रोहित ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फेल गेले तर बीसीसीआयच्या नियमानुसार त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावं लागेल, पण या स्पर्धेदरम्यान न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमध्ये ते खेळू शकणार नाहीत। बीसीसीआय विराट आणि रोहित यांच्यापासून मूव्ह ऑन होण्याचे हे संकेत मानले जात आहेत। विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये शेवटची मॅच 2010 मध्ये खेळला होता, तर रोहित शर्मा 2013 मध्ये। आता समजा हे दोघं इतक्या वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळले आणि तिथे त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला, तरी ते इंडियन टीम मध्ये कमबॅक करू शकतील का, की न्यूझीलंड विरुद्ध त्यांच्या जागी जे प्लेयर्स खेळतील ते त्यांची जागा घेतील, हे प्रश्न आहेतच। कारण या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेण्याच्या आधी सुद्धा हाच पॅटर्न दिसला होता। गेल्या डिसेंबर महिन्यात इंडियन टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती। तिथं 5 मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये विराट आणि रोहित प्रचंड गणले। त्यानंतर बीसीसीआयनं त्यांना रणजी क्रिकेट खेळायला लावलं, त्याप्रमाणे हे दोघं रणजी क्रिकेट खेळले सुद्धा। मात्र त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या सिरीज पूर्वी दोघांनी अचानक रिटायरमेंट घेतली, म्हणजेच त्यांच्या रिटायरमेंटमध्ये रणजी क्रिकेटचा काहीही रोल नव्हता। त्यांच्यावर रिटायरमेंटची वेळ ऑस्ट्रेलियामधल्या खराब परफॉर्मन्समुळेच आली होती। आता सेम पॅटर्न वनडे क्रिकेटमध्ये सुद्धा फॉलो होऊ शकतो। विराट आणि रोहितला विजय हजारे ट्रॉफी पूर्वी होणाऱ्या 6 वनडे मॅचेसमध्ये खेळण्याची संधी दिली जाईल। तिथं ते चालले तर पुढे कंटिन्यू करतील, पण जर इथे फेल झाले तर मग मात्र त्यांना टीम मधून बाहेर केलं जाऊ शकतं। थोडक्यात काय तर बीसीसीआय आत्ता नाही म्हणत असली तरी विराट आणि रोहितवर या 6 मॅचेसचं प्रेशर टाकलं आहे। या मॅचेसमध्ये परफॉर्मन्स देऊनच हे दोघं इथून पुढे टीम मधली आपली जागा वाचवू शकणार आहेत। सध्या बीसीसीआयचा सगळा फोकस हा नवी टीम बनवण्यावर आहे। बीसीसीआयनं T20 आणि टेस्ट मध्ये हे करून दाखवले। विराट रोहित T20 मधून रिटायर झाल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमचं ट्रान्झिशन एकदम स्मूथली झालं। टेस्ट मध्ये थोडी धाकधूक होती, पण शुभमन गिलच्या टीमनं इंग्लंडमध्ये दिलेली फाईट पाहता आता तिथेही बऱ्यापैकी मूव्ह ऑन यशस्वी झालंय। आता वेळ वनडेची आहे। T20 आणि टेस्ट नंतर भारताला वनडे क्रिकेटमध्ये ही नवी टीम बिल्ड करायची। हे 2027च्या वर्ल्ड कप आधीच होईल असे संकेतही बीसीसीआय कडून मिळालेत। त्यामुळे विराट आणि रोहित पुढे आत्ता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027च्या वर्ल्ड कप आधीच रिटायर होणार का? बीसीसीआय ठरवून गेम करणार की विजय हजारे ट्रॉफी खेळून हे दोघं आपली जागा कायम ठेवणार? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। क्रिकेट बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।